पहिल्याच अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री विजय यांनी असा निर्णय घेतलाय. त्यांचा निर्णय पाहून सर्व राज्यातील मुख्यमंत्री हैराण झालेत. सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे. महाराष्ट्रामध्ये देखील अधिवेशन चालू आहे. तमिळनाडूमध्ये देखील अधिवेशन चालू आहे. पण या दोन्ही अधिवेशनामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे मुख्यमंत्री विजय यांच्या निर्णयाची. अनेक लोकांना वाटलं होतं विजय हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेत, अधिवेशनामध्ये त्यांना फारसं काही बोलता येणार नाही. परंतु अधिवेशनामध्ये त्यांची बोलण्याची स्टाईल पाहून अनेक लोक आता त्यांचे फॅन झालेत. ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये विजय थलपती अभिनय करतात सेम त्याचप्रमाणे अधिवेशनामध्ये भाषण केलं. पण त्यांच्या भाषणापेक्षा चर्चा झाली त्यांनी घेतलेल्या निर्णयाची. त्यांनी घेतलेला हा निर्णय सर्वसामान्य जनतेशी जोडलेला आहे. नेमकं मुख्यमंत्री विजय यांनी असा कोणता निर्णय घेतलाय, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहूया. त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहता असाल तर तिथे फॉलो नक्की करा. विजय जोसेफ यांना मुख्यमंत्रीपदाचा कोणताही अनुभव नाही, राजकारणाचा कोणताही अनुभव नाही. पण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर यांनी असे निर्णय घेतलेत, संपूर्ण भारतभरामध्ये त्यांच्या निर्णयाची चर्चा होत आहे. आणि आता पहिलंच अधिवेशन भरलं आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये सभागृह गाजवलं. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, सभागृहामध्ये नेमकं काय घडलं, विजय थलपती यांनी नेमकं काय निर्णय घेतलेत. विधानसभेचं कामकाज सुरू होतं. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू झाला. त्याच वेळेस मुख्यमंत्री विजय हे उभा राहिले. त्यांनी अत्यंत आक्रमक शैलीमध्ये आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली. जेव्हा एखाद्या व्यक्तीला राजकारणाचा अनुभवही नसतो आणि तो मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो तेव्हा अनेक लोकांच्या नजरा त्या व्यक्तीकडे असतात, तो विधानसभेमध्ये काय बोलणार. विजय यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी माजी मुख्यमंत्री असलेले M.K. स्टॅलिन यांच्या निर्णयावरती टीका केली आणि महत्त्वाचा निर्णय घेतला. तो निर्णय होता मंदिरांच्या बाबतीमध्ये. जिथे अनेक भक्त मोठ्या श्रद्धेने जातात त्याच मंदिरांच्या बाबतीत त्यांनी पहिला असा निर्णय घेतला, जेव्हा आपण मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. पण काही लोक पैसे देऊन VIP पास घेऊन मंदिरामध्ये जातात. खरं तर देवाला प्रत्येक भक्त समान असतो. मग मंदिराच्या ठिकाणी हा भेदभाव का केला जातो. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला अगोदर मंदिरामध्ये सोडण्यात येतं आणि ज्याच्याकडे पैसे नाही त्याला लाईनीमध्ये उभा केलं जातं. हाच फरक मुख्यमंत्री विजय यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ सांगितलं, आजपासून तमिळनाडूच्या कोणत्याही मंदिरामध्ये VIP पास मिळणार नाही. ज्यांना दर्शन घ्यायचंय त्यांनी लाईनीमध्ये उभा राहून घ्यायचंय. मग तो अभिनेता असो, आमदार असो किंवा कुठलाही मंत्री असो. फरक फक्त एवढाच आहे, जर कोणी सेलिब्रिटी, आमदार, मंत्री असेल त्यांच्यासाठी वेगळी लाईन असणार. पण आजपासून कोणतेही लोक VIP पास घेऊन पटकन दर्शन करू शकणार नाहीत. यानंतर मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेमध्ये असा एक निर्णय सांगितला. त्यांच्या या निर्णयामुळे माजी मुख्यमंत्री असलेले M.K. स्टॅलिन यांना सुद्धा धक्का बसलाय. तेच काय, अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांनी विजय यांचं कौतुक केलंय. 2021 ते 2026 या काळामध्ये M.K. स्टॅलिनचं सरकार होतं. त्या काळामध्ये M.K. स्टॅलिन यांनी मंदिरामधून जी निधी भेटायची त्या निधीचा वापर त्यांनी वेगवेगळे प्रकल्प उभा करण्यासाठी केले. ते प्रकल्प उभा करण्यासाठी त्यांनी तब्बल 246 कोटी वापरले. आणि हे सर्व प्रकल्प सरकारी कामामधून झाले नाहीत. मंदिरामधून जो निधी गोळा झाला त्यामधून सरकारी कामं केली गेली. M.K. स्टॅलिन यांच्या या निर्णयाला अनेक हिंदू संघटनांचा विरोध होता, परंतु त्यांचं सरकार असल्यामुळे कोणीही काही करू शकत नव्हतं. याच ठिकाणी मुख्यमंत्री विजय यांनी तो निर्णय रद्द केला. त्यांनी सांगितलं, मंदिराचा पैसा आता फक्त मंदिरासाठीच वापरला जाईल. मग ती मंदिराची जमीन असो, दागिने असो, निधी असो आणि इतर संपत्ती असो, हे फक्त धार्मिक आणि सांस्कृतिक कामामध्ये वापरले जाईल. मुख्यमंत्री विजय यांच्या या निर्णयाचं भाजपच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलंय. पण काही ठिकाणी भाजपचे मंत्री मुख्यमंत्री विजय यांच्यावरती नाराज झालेले दिसले, कारण की त्यांनी या अगोदर असे काही निर्णय घेतले होते जे इतर राज्यांमध्ये लागू झाले नाहीत. लोकांनी अनेक वेळा प्रश्न देखील उपस्थित केले. एवढंच काय, महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लोकांनी देखील हीच अपेक्षा ठेवली. जर मुख्यमंत्री विजय तसे निर्णय घेऊ शकतात मग महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय का घेऊ शकत नाहीत. त्यांनी दारूची दुकानं बंद केली, मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी स्पेशल टास्क फोर्स बनवली. त्याच दरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी यांची देखील भेट घेतली होती. अनेकांना वाटलं विजय हे आता भाजपला पाठिंबा देतील, पण पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीमध्ये विजय यांनी आपल्या राज्यातील समस्या मांडल्या, शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या, रोजगारांच्या समस्या मांडल्या. या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्हाला केंद्र सरकारची मदत लागणार आहे असं देखील ते पंतप्रधान मोदी यांना म्हणाले.
पण विजय यांनी जे निर्णय घेतलेत ते इतर कोणत्याही राज्यामध्ये लागू झालेले नाहीत किंवा इतर कोणत्याही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी घेतलेले नाहीत. पहिल्याच अधिवेशनामध्ये जेव्हा मुख्यमंत्री विजय यांचं भाषण चालू झालं, त्याचे व्हिडिओ क्लिप्स देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाले. अनेक लोकांनी त्यांचं कौतुक देखील केलं. ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये दाखवलं जातंय त्याचप्रमाणे विजय हे निर्णय घेताना दिसत आहेत. विजय यांनी जो निर्णय घेतला, मंदिरामध्ये जमा होणारा पैसा हा मंदिराच्या कामासाठी वापरला जाईल, यावरती विरोधक म्हणतायत ज्या ठिकाणी मंदिरांची जागा आहे त्या ठिकाणी जर उत्पन्न देणारे प्रकल्प उभारले तर याची मदत मंदिरालाच होईल. त्यामुळे हा निर्णय धार्मिक नाहीये, विकासाचा निर्णय आहे. पण इथे मुख्यमंत्री विजय म्हणतात, धार्मिक संस्थांच्या निधीवरती सरकारचा किती अधिकार असतो? मंदिरावरती सरकारचं नियंत्रण असावं का? की मंदिराचं व्यवस्थापन स्वतंत्र मंडळाकडे द्यावं? यावरती विजय म्हणतात, मंदिरामध्ये जे पैसे जमा होतात, जी लोक निधी देतात, जी लोक दान करतात, हे पैसे मंदिरासाठी मिळालेले असतात. ते सरकारने खर्च करायचे नसतात. सरकारचा त्यावरती कोणताही अधिकार नसतो, कारण की ते भाविकांचे पैसे असतात आणि त्या पैशांचा वापर फक्त मंदिरांसाठीच व्हायला हवा, मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी व्हायला हवा. त्यांनी पहिल्याच अधिवेशनामध्ये दुसरा एक निर्णय घेतला, मंदिरामध्ये जे भाविक येतील त्यांच्यासाठी एक आरोग्य केंद्र उभारण्यात येईल, जेणेकरून ज्या रुग्णांना उपचार घ्यायचे असतील ते अगदी कमी दरामध्ये उपचार घेऊ शकतील. मंदिरामधून जो पैसा मिळतो, निधी मिळतो, त्यामधून मोठं हॉस्पिटल उभारलं जावं, जेणेकरून कोणत्याही गरीब व्यक्तीला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. अगदी कमी वेळामध्ये विजय यांनी भारताच्या राजकारणामध्ये आपलं नाव गाजवलंय. कदाचित हे पहिले मुख्यमंत्री असतील ज्यांनी अगदी कमी वेळामध्ये मोठे मोठे निर्णय घेतलेत, जे अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांना जमले नाहीत. वर्षानुवर्षे ते मुख्यमंत्री असून देखील विजय यांच्यासारखे निर्णय त्यांना घेता आले नाहीत.